नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला नवीन आंब्याची बाग दाखवत आहे. आंब्याच्या बागेतला आंतरपीक दाखवत आहे. हा बघा, हे लसूण लावलाय मध्ये. हे लसणाची लाईन आहे. केसर आंबा आहे मित्रांनो. ही केसर आंबा आहे बघा पूर्ण. कुठली कुठली झाडं व्यवस्थित आली नाही ती, कुठली कुठली झाडं व्यवस्थित आली ती. इकडे पलीकडे कांदा आहे. ह्याच्यामध्ये पेरू पण आहे. बघा इथं पेरूचं झाड आहे. मित्रांनो, तुम्हाला मी म्हणल्याप्रमाणे वावर आहे तर पावर आहे मित्रांनो. वावर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याच्या पलीकडं तुम्हाला बघायचं म्हणलं तर बघा, हे बघा इकडं वाटाणा आहे. बघा हे वाटाणा आंतरपीक. तेव्हा पलीकडं आंतरपीक मित्रांनो तुम्हाला दाखवतो. हे वाटाणा, तिकडे पलीकड शिपची भाजी, परत मेथी. अशा प्रकारची शेती आहे मित्रांनो. वाटाणा सुरुवात झाल्या आता, फुलं वगैरे भरपूर लागली ती. पण मित्रांनो, शेतकऱ्याचं नशीब कसं आहे माहिती आहे का? वाटतं एवढं सोपं नाही. कारण कसं आहे, एकतर आपण मेहनत करायची भरपूर तयारी असते. रोपं चांगली मिळाली पाहिजे, रोपं चांगली दिली पाहिजे, व्यापारी चांगले मिळाले पाहिजे. त्याच्यामध्ये मित्रांनो कसं होतं की हो का, आता ह्याच्यामध्ये दाखवतो का, आतमधलं ते 2-3 झाडं तुम्हाला दिसत आहेत. असं वाटतात की हे आता गेल्या वर्षी आणलेले. हे जवळपास 3 वर्षापूर्वीची बाग आहे मित्रांनो. 3 वर्ष कंप्लीट झाले या बागाला. 3 वर्षाची बाग आहे. 3 वर्षामध्ये हो का, काही झाडाची ग्रोथ अशी आहे, काही झाडाची ग्रोथ अशी आहे. झाडाची उंची, झाडाचा डेरेदारपणा, कसं आहे, काय तर व्हायला पाहिजे आणि काय तर करायला पाहिजे ह्या हिशोबाने. हे बघा, शेतकरी आंतरपीक जे घेतात का, ते खरंच लय हुशार असतात बरं का. हुशार माणसाचं लक्ष नाही आंतरपीक घेणं म्हणजे. मस्त असं बघा, ह्याच्यामध्ये हे झाड कशाचं आहे मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला? हे झाड आहे फणसाचं. फणस आहे काही, फणस आणून लावले. शेतकरी मुलगा जो आहे तो नवीन नवीन प्रयोग करणाऱ्यापैकी आहे. नवीन प्रयोग केले तर मित्रांनो काहीतरी होतं बरं का. सहजासहजी कुठली गोष्ट होत नाही मित्रांनो. नवीन नवीन प्रयोग करा. मध्येच पेरू लावलेला आहे, पेरूची झाडं पण आहेत, फणस आहे, परत लसूण लावलेला आहे, परत कांदा पण लावलेला आहे मध्येच, वाटाणा आहे, गवार आहे. आंतरपीक अशा वेगवेगळ्या प्रकारे मित्रांनो घेतलेली आहे बघा. हे बघा इथं गवारीचं तुम्हाला एक जागा दाखवतो मी. बघा ही गवार आहे. पलीकडे कोथिंबीर पण लावलेली आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. मित्रांनो, ह्या गोष्टी सगळ्या अभ्यास करून कराव्या लागतात. आपल्याला शिकवायला किंवा सांगायला कोणी येणार नाही. आपलं डोकं वापरावं लागत असतं आणि नवीन नवीन प्रयोग करत राहिले पाहिजे. डेअरिंग केल्याशिवाय मित्रांनो काहीच होत नाही. डेअरिंग करणं खूप गरजेचं असतं शेतामध्ये. आणि शेती करायचं म्हणलं तर कसं असतं माहिती आहे का, बांधावर बसून तर शेती होत नाही. शेतीला स्वतः उतरावं लागतं, स्वतः सगळी मेहनत करावी लागते. आंतरपिकाच्या हिशोबाने तर मित्रांनो तुम्हाला कळत असेल की शेती कशी असते. नुसते की ह्याच्यावर थांबून चालत नाही, अनेक प्रयोग करत राहायचे आतमध्ये. बाग लावली असेल तरी आतमधलं जे अंतर आहे त्या अंतरामध्ये नवीन नवीन काहीतरी प्रयोग करत राहायचं आणि नवीन नवीन प्रयोगामध्ये शिकत राहायचं मित्रांनो.
शिकण्यासारखं बरंच काय आहे का नाही मला तुम्ही सांगा. कृषीधारा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर आणखीन कशावर व्हिडिओ पाहिजे आहे त्याचं कमेंट करा. मित्रांनो, अजून हे तुम्हाला माहिती आवडत असेल, अजून कुठला नवीन व्हिडिओ बनवायचा असेल, कुठल्या ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट करा, कमेंटमध्ये पाठवा. आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवून त्याची माहिती घेऊन तुम्हाला नक्कीच पाठवली जाईल. धन्यवाद.